मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. आज तुमच्यासोबत एक कथा शेअर करायची. तशी कथा तुम्ही अनेक वेळा अनेक ठिकाणी माझ्या तोंडून ऐकली आहे. काही ठिकाणी ही कथा व्हॉट्सअप फेसबुकला फॉरवर्ड करताना लोकांनी ती माझ्या नावाने फॉरवर्ड केली. अर्थात मी ती वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की ही कथा माझी नाही. ही कथा मी सांगू शकते हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ही कथा आहे लोकशाहीर, सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची. कथेचं शीर्षक आहे चिखलातलं कमळ. कथा आहे गावभागातली, कथा आहे एक बुद्धवाद सांगणारी, कथा आहे एक नवा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणारी. चिखलातलं कमळ कथेमधलं पात्र एक वाघ्या, एक मुरळी. वाघ्या आणि मुरळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये वाघ्या मुरळीची कला ही सगळ्यांना परिचित आहे. कुणाच्याही घरामध्ये जर लग्न झालं, लग्न लागलं तर जागरण गोंधळासाठी म्हणून जे वाघ्या मुरळींना बोलावलं जातं, रात्रभर गोंधळ घातला जातो आणि सकाळी बिचारे बिदागी घेऊन निघून जातात. या कथेतलं जोडपंसुद्धा असंच आहे की ते गावोगाव फिरतं, जागरण गोंधळ करतं आणि रोज सकाळी गोंधळ संपला, सकाळी उठायचं, बिदागी घ्यायची आणि निघून जायचं. एके दिवशी फिरता फिरता हे जोडपं एका गावात येतं. गावामध्ये पाटलाच्या घरातला जागरण गोंधळ आहे. पाटलाच्या घरात जागरण गोंधळ चालू असतानाच रात्रभर मुरळी नाचत असते, वाघ्या डफ वाजवत असतो आणि पाटलाची नजर मुरळीवर जाते. सकाळ होते, उत्तरपूजा उरकली जाते, देवीची आरती केली जाते, सगळा पट आवरून घेतला जातो. आता वाघ्याला निघायचे. वाघ्या निघण्यासाठी पाटलाची परमिशन घ्यायला येतो आणि पाटलाला ठरलेली बिदागी मागतो. पाटील वाघ्याला बिदागी द्यायला जातो, पण वाघ्याला बिदागी देताना पाटील सांगत आहे की मी तुला बिदागी देईल पण एका अटीवर. वाघ्या म्हणतोय अट कुठली? पाटील सांगतायत की अट एवढीच आहे की मुरळीला इथेच ठेवून जायचं. वाघ्या म्हणतोय महाराज ते कसं शक्य आहे? या मुरळीच्या जीवावरच तर माझा उदरनिर्वाह आहे. मुरळी निघून गेली तर मला जागरण गोंधळाचे कार्यक्रम कोण देईल? काही करा, पाठीवर मारा, पोटावर मारू नका. एवढं म्हणणं ऐकून घ्या. हे ऐकताना पाटील सांगतोय की तू जेवढी ठरवली होतीस बिदागी त्याच्या चौपट बिदागी मी तुला देईल, परंतु तू लक्षात ठेव की तुला इथेच मुरळी ठेवून जायचंय. नाही होय करता करता वाघ्या राजी होतो मुरळीला ठेवून जायला आणि वाघ्या आपली ठरलेली बिदागी घेतो, निघून जातो. मुरळी तिथेच राहते. अर्थात पाटलाचं लग्न झालेलं आहे. पाटील ऑलरेडी विवाहित आहे. विवाहित पाटलाची बायको गावात एका अत्यंत मोठ्या चिरबंदी वाड्यात राहत आहे. पाटील मुरळीसाठी शेतात एक छोटंसं घर बांधून देतो. मुरळी शेतातल्या घरात राहते. काही काळानंतर मुरळीचे पाटलाला एक मुलगा आहे. पाटलाचा मुलगा श्रीमंत घरचं लेकरू, थोडंसं किडकं मिडकं लेकरू आजारी पडतं. डॉक्टर होतात, वैद्य होतात, मूल काही बरं होत नाही. करता 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 ही बातमी मुरळीच्या कानावर पडते. मुरळी साधी भोळी, मुरळी देवभोळी, मुरळी शाळेत न गेलेली, अशिक्षित, अडाणी बाई. मुरळीला फक्त प्रेम करणं माहिती आहे, निस्वार्थपणे निष्ठा ठेवणं, सेवा करणं माहिती आहे. जसेही ही बातमी मुरळीच्या कानावर पडते, मुरळी आपल्या कुलदैवताला आई यल्लम्मेला ती साकडं घालते आणि ती देवीला साकडे घालताना म्हणते, देवी मी तुझ्यासमोर पदर पसरते, हात सोडते, पाया पडते, काहीही कर, पण हा आमच्या घराण्याचा वारस आहे, आमच्या वंशाचा दिवा आहे, हा दिवा असाच तेवत राहू दे, हा दिवा विझू देऊ नकस. बदल्यात मी माझं पहिलं फळ तुला अर्पण करेल. मुरळी आपली सहज बोलून जाते. काही दिवस निघून जातात. पाटलाचं पोर बरं होतं. असाच दिवस कंठत असतात. इकडे आता मुरळीला सुद्धा दिवस जातात. दिसामासानं मुरळीच्या पोटात गर्भ वाढत जातो. 9 दिवस 9 महिने पूर्ण होतात. मरणप्राय यातना सहन करत मुरळीला प्रसव वेदना सुरू होतात आणि त्या प्रसव वेदनेतनं एक सुंदर, नितांत सुंदर स्त्री जातीचं अर्भक जन्म घेतं. मुरळीला मुलगी होते. प्रचंड आनंद होतो. अर्थात पाटलाचं लक्ष मुरळीकडे असल्यामुळे मुरळीची सांपत्तिक स्थिती फार बरी नसली, उत्तम नसली तरी खाऊन पिऊन सुखी आहे. मुरळीची मुलगी, पाटलिनीचा मुलगा, दोघे आपापल्या ठिकाणी मोठे होत आहेत. दिवसामागून दिवस जात आहेत.
शिकतात, खातात, पितात, खेळतात, चालतात, बोलतात, बागडतात आणि मार्गक्रमण करत राहतात. हे मार्गक्रमण करत 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 एक अशी वेळ येते की दोघेही वयात येत आहेत आणि नेमक्या त्याच काळात पुन्हा एकदा पाटलाचं पोरगं आजारी पडतं. इकडे कथेचा जो दुसरा भाग आहे, या दुसऱ्या भागात जो कथेचा जो नायक आहे वाघ्या, हा वाघ्या फिरत 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 पुन्हा त्याच गावात येतोय. वाघ्याला अर्थशास्त्र समजलं नाही, वाघ्याला पैसा कसा कमवायचा हेही समजलेलं नाही आहे, पैसा कसा टिकवायचा हेही वाघ्याच्या लक्षात आलं नाही आणि वाघ्याकडून सगळा पैसा खर्च होतो. वाघ्या व्यसनी, वाघ्या अडाणी, वाघ्या पैशाचं अर्थशास्त्र न समजलेला माणूस वाघ्याकडून सगळे पैसे खर्च होतात. कंगाल वाघ्या फिरता फिरता त्याच गावात येतो आणि वाघ्याच्या असं लक्षात येतं की आपण ज्या गावात आलो होतो हे तेच गाव आहे ज्या गावात आपण मुरळीला सोडून गेलो होतो. वाघ्या इकडे तिकडे शोध घेतो, मुरळीचा शोध लागतो. वाघ्याच्या लक्षात येतं की मुरळी इथे पाटलाचंच एक दुसरं घर अशा अर्थाने राहत आहे. मुरळीला मुलगी झाली आहे, मुलगी दिसायला नितांत सुंदर आहे आणि ती वयात आलेली आहे. आता काय करायचं? वाघ्या परत माहिती घेतो की पाटलाचं नेमकं काय चाललंय. तेव्हा वाघ्याच्या असं लक्षात येतं की पाटलाचा मुलगा आहे, तोही मोठा झालेला आहे आणि तो आजारी पडलेला आहे. डॉक्टर झाले, वैद्य झाले, पण मूल काही बरं होत नाही आहे. पाटील त्या गोष्टीने हैराण झालेला आहे की मुलाला बरं कसं करायचं. करता 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 वाघ्या पाटलाच्या जवळ जातो. पाटील इतक्या काळात विसरून गेलेला आहे, पण वाघ्या पाटलाला सगळे आठवण करून देतोय की मी तोच आहे जो अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे आलो होतो, जागरण गोंधळासाठी आलो होतो आणि मुरळी इथेच सोडून गेलेलो होतो. तोच मी वाघ्या आहे. मी पुन्हा सहज आपल्याला भेटायला आलोय. पाटील हो हो करत आहेत. वाघ्या तरीही आपल्या बोलण्याची ती तो सूर सोडत नाहीये आणि वाघ्या सांगतोय, पाटील लोकांकडून असं कळलं गावातून की आपलं मूल आजारी आहे. आपल्या मुलाला काय झालंय हे जरा कळेल का? तर पाटील सांगताहेत, शेवटी तो पाटील असला आणि कुणी असला तरी अगतिक आहे. एका पोराचा बाप आहे, एकुलता एक पोराचा बाप आहे आणि एकुलता एक पोर आजारी आहे म्हटल्यावर अगतिक झालेला बाप आपल्या पोराला कसं ना कसं बरं करण्याच्या फिराकमध्ये आहे. तो पाटील वाघ्याला सांगतोय, अरे डॉक्टर केले, वैद्य केले, सगळा इलाज केला, पण काही केल्या पोर काही बरं होत नाहीये. काय करावं? वाघ्याच्या लक्षात येतं. सावध स्वतःहून आपल्याकडे धावत येते. वाघ्या पाटलाला सांगतोय, पाटील लय जुलमी दुखणं आहे, देवीचा कौल लावावा लागेल, देवीला विचारावं लागेल. पाटील म्हणतोय, काय करायचं ते कर, पण माझं मूल बरं झालं पाहिजे. रात्र होते, देवीचा कौल लावला जातो, पूजा मांडली जाते, आंब्याच्या डहाळ्या काढल्या जातात, चौक मांडला जातो, सगळी देवीची आरास केली जाते. बघता 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 वाघ्याच्या अंगात देव संचरतो. वाघ्या घुमायला लागतो. घुमत असलेला वाघ्या हा बोलायला लागतो आणि बोलता बोलता वाघ्या म्हणतोय, पाटील घरात कोणी नवस बोललाय का? पाटील म्हणतोय, मी आता नाही बाबा बोलला नवस. वाघ्या पुन्हा बोलतोय, पाटील असली कामं गडी माणसं करत नाहीत, घरातल्या बाया माणसासनी विचारा. अण्णाभाऊंची निरीक्षण बुद्धी बघा. अण्णाभाऊ ही कथा लिहितात आणि निरीक्षण करतायत की अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये पुरुषांपेक्षा सुद्धा जास्त बायका अडकलेल्या असतात. त्यामुळे वाघ्याच्या तोंडी संवाद येत आहेत की पाटील असली कामं घरातल्या बाया माणसासनी विचारत चला. विचारा घरात कोणी नवस बोललाय का? पाटील लगबगीनं उंबऱ्याच्या आतून बसलेल्या आपल्या बायकोकडे जातोय आणि तिला हळूच विचारतोय, हे बाई सांग, तू नवस काही बोललास का? पाटलीन म्हणते, मी आता नाही जी बोलला काहीच नवस, मला तर काहीच माहिती नाही. पण पाटलीनीला काहीतरी आठवल्यासारखं होतं आणि पाटलीन एकदमच पाटलाला म्हणते, अहो जरा इकडे या जरा. आणि त्याला हळूच सांगते, अहो जरा शेतात जाऊन विचारता का? नाहीतरी ती आपल्याच घरातली येते, तिला जाऊन विचारा नवस काही बोललाय का. बघ 25-30 वर्ष आयुष्य काढल्यानंतर
आणि स्वतः संकटात असल्यानंतर पाटलिनीला आठवते की ती आपल्याच घरातली आहे. म्हणजे हा साक्षात्कार तिला 15-20 वर्षात कधीच झाला नव्हता. तो साक्षात्कार तिचं मूल आजारी पडल्यावर होतोय आणि ती पाटलाला म्हणते की शेतात जा आणि मुरळीला विचारा की नवस काही बोलला का. पाटील लगबगीनं उठतात, शेताच्या दिशेने जातात आणि मुरळीला जाऊन विचारतात, बाई ग, तू कुणाला काही नवस बोललायस का? तुझ्या आराध्य दैवताला तू काही नवस बोललायस का? मुरळी विचार करते, आठवते आणि एकदम दचकल्यासारखी करते आणि होय माय, म्या बोलला होता बघा नवस. माझ्या गिराणात कशा गौऱ्याच पडल्या माय, मला विसरून गेले आणि म्या नवस बोलला होता. काय नवस होता? म्या नवस बोलले होते की हा आमच्या घराण्याचा वारस आहे, आमच्या वंशाचा दिवा आहे, हा दिवा असाच तेवत राहू दे, बदल्यात मी माझं पहिलं फळ तुला अर्पण करल. पोरग झालं तर वाग्या करण आणि पोरगी झाली तर मुरळी सोडन. माय, म्या नवस बोलला पण नवस विसरूनच गेले बघा. एवढं ऐकून पाटील तसाच परत येतो, मुरळीला घेऊन पुन्हा परत येतोय, वाघ्याच्या समोर येतोय. वाघ्याच्या अंगात संचारले म्हटल्यावर पाटलानं पाया पडणं फार स्वाभाविक आहे. पाटील हात जोडते वाघ्याच्या समोर आणि म्हणतोय, महाराज, नवस आमच्या घरातनं बोलला गेलाय, नवस मुरळीनं बोललाय. वाघ्या म्हणतोय, पोर बरं करायचं असेल तर हा नवस फेडावा लागेल. किती कमाल आहे. नवस मुरळीने बोलला, बरं पाटलाचं पोरग झालं. आता या सगळ्याचा बळी मुरळीची मुलीनं का म्हणून जायचं? नेमका इथंच या कथेचा खरा रहस्यमय उलगडा आहे. आपण वारंवार फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीच्या रांगेत अण्णा भाऊ असलेच पाहिजे हा आग्रह का धरतो? ज्यांना थोडंसं काही हिचकिचाहट असेल त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे आणि अण्णाभाऊंना मानणाऱ्या तमाम अनुयायांनीही समजून घेण्याची गरज आहे की अण्णाभाऊंचे भक्त होण्यापेक्षा अण्णाभाऊंचे अनुयायी होऊन विचार करूया की नेमकी काय घटना घडते. अण्णाभाऊंच्या लेखणीतनं बाबासाहेबांचा, बुद्धांचा विचार झरझरायला लागतोय. तो विचार झरझरताना ते काय लिहितात, ते काय बोलत आहेत की एकीकडे आता ठरलं जातं की नवस फेडायचा आहे. नवस फेडायचा म्हणजे काय करायचं तर मुरळीची जी मुलगी आहे तिला पुन्हा मुरळी करायचंय. दिवस कधीचा? दिवस ठरतो पौर्णिमेचा. पौर्णिमेची एक तिथी बघितली जाते. त्या तिथीला आता मुरळीच्या मुलीला मुरळी करण्याचा एक दिवस येऊन ठेपतोय. इथल्या अंधश्रद्धा, इथल्या रूढी, प्रथा, परंपरा किती विक्षिप्त आहेत, किती चमत्कारिक आहेत आणि याचा बळी कसे निष्पाप लोक जातात याचं अत्यंत भावूक आणि अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण अण्णाभाऊ चिखलातलं कमळ या आपल्या कथेमध्ये करतात. मी कथा फक्त सादर करते. कथा मूळ अण्णाभाऊ साठेंची आहे. अण्णाभाऊच्या या कथेतली ती नायिका असणारी मुरळी, मुरळीची मुलगी, जिला मुरळी करायचं आहे. पौर्णिमेचा दिवस येतो. या पौर्णिमेच्या दिवशी मग ती मुरळी आपल्या मुलीला नाहूमाखू घालते. तिला अत्यंत प्रेमाने घास भरवते आणि नंतर तिचे केस सुकल्यावर तिच्या केसांना अत्यंत प्रेमाने ती तेल लावते. संध्याकाळी आपल्या मुलीची पूजा होणार आहे विधिवत. आपल्या मुलीला मुरळी करण्याचा विधी होणार आहे. या कल्पनेने तिचा जीव गलबलून यायला लागलाय. कारण तिला माहिती आहे मुरळी होण्याचं दुःख काय आहे, तिला माहिती आहे मुरळी होण्याच्या वेदना काय आहेत, तिला माहिती आहे मुरळी असणं म्हणजे काय, नेमक्या त्या नरक यातना काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तिला कल्पना आहे. त्यामुळे तिचा ऊर गलबलून येतोय, भरून येतोय तिचा जीव पुन्हा. तिच्या डोळ्यातनं आपोआप टिपं गळायला लागली आहेत आणि त्या भरलेल्या अंतकरणानं ती आपल्या मुलीच्या केसांना तेल लावते. मुलीला कळते आईची घालमेल काय होती. मुलीला लक्षात येते की आपली आई आपल्याबद्दल नेमका काय विचार करते. ही हृदयीची ती हृदयी असते ना. कारण माणसाला जर भीती वाटली ना तर तो बापरे म्हणतो. अंधारात जर एकदम अशी काही घटना घडली, पायावरनं जर अशी सर्रकन एखादी थंड वस्तू गेली आणि भीती वाटली तर माणसाला बाप आठवतो, एकदम म्हणतो बापरे. पण जर एखाद्या वेळेला जर चालता चालता ठेच लागली आणि वेदना झाली तर आपसूक तोंडातनं शब्द निघतो, ऐक. जेव्हा वेदना होते, काळीच दुखतं तेव्हा आई आठवते.
जेव्हा सुरक्षितता हवी असते तेव्हा बाप आठवतो. वेदना झाल्यावर आई आठवते, कारण एका उदरातनं दुसरं उदर बाहेर आलेलं असतं. ये हृदयीचे ते हृदयी. आपल्या आईची वेदना मुलीला कळायला लागते. मुलीला लक्षात येतं की आपल्या आईची नेमकी घालमेल काय चालली आहे, पण आईला सांगायचं कसं? कारण गोष्ट धर्माची आहे. सहजासहजी सांगितली तर ती आईला पटेल कशी? कारण लोक धर्मानं सांगितलेल्या गोष्टी प्रचंड मनावर घेतात. एखाद्याला जर आपण सांगितलं की अरे बाबा, रस्त्याने चालताना आपण डाव्याकडे बाजूने चालावे, रस्त्याच्याकडून चालताना डाव्या बाजूने चालणे हे स्वतःसाठी चांगले असते, तर लोक नियम पाळतीलच असं अजिबात नाही. पण हीच गोष्ट जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगितली की अरे अमुक अमुक रस्त्याने जाताना डाव्या बाजूने चालावे बरं का, का रे? अरे काय मला माहीत नाही, पण असं केल्यावर लाभ होतो म्हणे, असं केल्यावर पुण्य लागतो म्हणे, किंवा असं केल्यावर मोक्ष मिळतो म्हणे, असं म्हटलं की लोक ऐकतात. लोकांना कायद्यापेक्षा धर्माची भीती अधिक वाटते. अशीच भीती मुरळीच्याही मनात आहे. ही भीती घालवायची कशी? मुरळीची लेक, जी थोडी फार आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे आणि पाटलाशी संबंधित मुरळी असल्यामुळे मुरळीच्या पोरीला थोडंसं शिक्षण मिळालेलं. एक 4 बुकं शिकलेली मुरळीची मुलगी आहे आणि तिला असं वाटतंय की आपण आपल्या आईला आता समजावून सांगितलं पाहिजे. तिला हे समजावण्याची, तिचं समुपदेशन करण्याची गरज आहे. समुपदेशन कसं करायचं? आणि मग मुरळीची मुलगी मुरळीला अर्थात स्वतःच्या आईला बोलायला लागते. या दोघींमधला संवाद म्हणजे निव्वळ बुद्धत्व, या दोघींमधला संवाद म्हणजे निव्वळ वैज्ञानिक दृष्टिकोन, या दोघींमधला संवाद म्हणजे अण्णाभाऊंच्या लेखणीतनं झरनाने फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार. मुरळीला तिची लेक बोलायला लागते आणि ती प्रश्न विचारते, आई ग मला सांग, मुरळी होणं म्हणजे काय असतं ग? मुरळी तेल लावतीये. मुरळी आपल्याच विचारात घडलेली आहे, ती तिच्याच तंद्रीत आहे. पुन्हा एकदा मुरळीची लेक मुरळीला विचारते, आई ग मुरळी म्हणजे काय असतं ग? मुरळी एकदम भानावर येते आणि सांगते, बाळा मुरळी म्हणजे देवाचं माणूस. आई ग पण मला नीट सांग ना तू, देवाचं माणूस म्हणजे काय? मुरळी म्हणजे काय असते? मुरळी करणं म्हणजे काय असतं? तेव्हा मुरळी सांगते, बाई ग मुरळी म्हणजे आपलं लग्न देवाशी लागतं. आई ग तू मुरळी झालीस म्हणजे तुझं लग्न कुणाशी लागलं? बाई ग मी मुरळी झाले म्हणजे माझं लग्न देवाशी लागलं. आई ग तुझं लग्न देवाशी लागलं म्हणजे देव तुझा कोण? बाई ग माझं लग्न देवाशी लागलं म्हणजे देव माझा नवरा. आई ग तुझं लग्न देवाशी लागलं म्हणजे देव तुझा नवरा, मग तू देवाची कोण? बाई ग माझं लग्न देवाशी लागलं म्हणजे देव माझा नवरा, म्हणजे मी देवाची बायको. आई ग देव तुझा नवरा, तू देवाची बायको, मी तुझी कोण? बाई ग देव माझा नवरा, मी देवाची बायको, तू माझी मुलगी, तू माझी लेक. आई ग मी तुझी लेक, मग मी देवाची कोण? बाई ग तू देवाची लेक. आई ग मी देवाची लेक, मग देव माझा कोण? बाई ग मी देवाची बायको, तू माझी लेक, म्हणजे देव तुझा बाप. आई ग तू देवाची बायको, मी तुझी लेक, म्हणजे मी देवाची लेक, म्हणजे देव माझा बाप. आई ग आता मला मुरळी करायचं म्हणजे माझं लग्न कोणाशी? बाई ग तुला मुरळी करायचं म्हणजे तुझं लग्न देवाशी. आई ग आत्ताच तर तू म्हणालीस की देव माझा बाप, आत्ताच तर तू म्हणालीस की मी देवाची लेक. आई ग जर देव माझा बाप असेल तर लेकीला बापाशी, लेकीचं बापाशी लग्न लावण्याची ही कुठली अघोरी प्रथा, ही कुठली अघोरी रूढी परंपरा? आईचे डोळे खाड 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 उघडतात. आपली पोरगी आपल्या डोळ्यात किती अस्खलित अंजन घालतीये. काय बोलावं, निरुत्तर झाली आहे मुरळी. मुरळीची मुलगी बोलतच राहते आणि मुरळीच्या मुलीच्या तोंडून काही संवाद बाहेर पडतायत आणि ती सांगते, आई ग अगं देव आपला बाप, देवी आपली आई. तू सातत्यानं बोलताना म्हणतेस आई यल्लम्मा, आई जगदंबा, आई अंबाबाई, म्हणजे देव आपली आई, देव आपला बाप. आई ग जर ते आपले आईबाप असतील तर आपलेच आईबाप आपल्याच लेकरावर कोपतील कसे? तूच तर नेहमी म्हणतेस ना की मूल मांडीवर हागलं म्हणून आई काही मांडी कापून काढत नाही.
जर मूल मांडीवर हागलं म्हणून आई मांडी कापून काढत नाही, तर त्याच पद्धतीने जर देव आपले आईबाप असतील आणि आपल्याकडून एखादी गोष्ट करणं शक्य झालं नाही, तर ते कोपतील कसे आणि ते अशा पद्धतीने वागतील कसे? जगातली कुठली अशी आई असेल की जिला आपल्या मुलीची अशी परवड व्हावी वाटेल? जगातली अशी कुठली आई असेल की जिला आपली मुलगी ही बायको देवाची आणि बटकी गावाची असं चित्र व्हावं, अशी तिची अवस्था व्हावी असं वाटत असेल? आणि जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना असतील, तर आई ग, तुझ्या आजच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मुरळी स्तब्ध होते, शांत होते, विचारप्रवण होते आणि मुरळीला आपण करत असलेली चूक उमगते. पुढे मुरळी आपल्या त्या मुलीचं लग्न एका साधारण कष्टाळू माणसाशी लावून देते. मंडळी, कथा इथे थांबत नाही. खरी कथेचा संदेश इथून सुरू होतो. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली ही कथा मी राज्यभर अनेक वेळा सांगितली, राज्याच्या बाहेरही वेगवेगळ्या भाषेतून अनेकांना सांगितली. काहींनी असं म्हटलं की ताई, तुम्ही हे सगळं सांगता म्हणजे तुम्ही देवाच्या विरोधी आहात. मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते, मी तुमच्या प्रथा परंपराच्या विरोधी आहे. ज्या प्रथा माणसाचं माणूसपण हिरावून घेतात, ज्या प्रथा माणसांच्या नात्यागोत्यांवरतीच प्रश्नचिन्ह लावतात, ज्या प्रथा माणसाच्या व्यथा संवेदना समजूनच घेऊ शकत नाहीत, ज्या प्रथा अत्यंत क्रूरपणे निष्पाप जीवांचे बळी घेऊ शकतात, त्या प्रथा बंद झाल्याच पाहिजे. त्या प्रथा बंद करण्यासाठी जे मी मांडते ते मी फक्त पोस्टमन आहे. जे मी मांडते ते माझ्या आधी अनेकांनी लिहून ठेवले. मी फक्त माझ्या माणसांना जागे करण्यासाठी अत्यंत साध्या, सरळ, सोप्या भाषेत पोचवण्याचा प्रयत्न करते, इतकंच काय ते. मंडळी, डिसिजन इज युअर्स. तुम्ही विचार करायचा आहे की जर आपण एक वेळ ईश्वर ही संकल्पना मान्यही करत असाल, तरीसुद्धा जर मातापिता असतील ईश्वर, तर कुठल्याच आईबापाला आपल्या लेकराचं वाईट व्हावं असं वाटणार नाही. आणि जर ते सगळ्या सृष्टीचे पालन करता असतील आणि सगळी सृष्टी त्यांनी निर्मिली आहे आणि सृष्टीचे आईबाप ते असतील, तर सृष्टीतला प्रत्येक जीव त्यांच्यासाठी तितकाच महत्त्वाचा असेल, अगदी जितका माणसांचा तितकाच मुक्या निष्पाप जीवांचा सुद्धा. मग मुके निष्पाप जनावरांचे बळी देणं हे त्या पालनकर्त्याला तरी कसे आवडेल? सोची, विचार करा. हे विचार करण्यासारखं आहे. याच्यावर आपण का विचार करत नाही की जर एखाद्या धनिकाला, व्यापाऱ्याला ₹1.25 रुपयाचा पेढा देऊन लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुम्हाला ₹1.25 लाखाचा रेडा कापूनही लक्ष्मी प्रसन्न होत नाही, याचा नेमका अर्थ काय? याचा नेमका अर्थ असा की ते प्रयत्नही करतात. प्रयत्नवादी होणं, विज्ञानवादी होणं हाच महापुरुषांचा विचार होता. तो महापुरुषांचा विचार आपल्यामध्ये रुजला पाहिजे, फक्त आणि फक्त याचसाठी हा प्रपंच होता. माझं म्हणणं, माझी तळमळ आपल्यापर्यंत पोचतच असेल या अपेक्षेसह पुन्हा एकदा रजा घेते. भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जर आपल्याला असेच अजून नवनवीन मुद्दे ऐकायचे असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहूया. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.